मॉम कसा आहे सारंग? डॉक्टर काय बोलला? माहित नाही अजून, हे आहेत आत. बबनू, अरे बहिणीच्या घरी कळवायला हवं ना. कळवायला हवं. कळव. चल डॅड, आम्ही जरा आलोच. डॉक्टर, काय 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 झालं? माझा सारंग कसा आहे सांगा ना. एवढी सिरियस इंजुरी वाटत नाही, पण पेशंट अजून शुद्धीवर आलेलं नाही. कदाचित डोक्याला मार लागल्यामुळे इंटरनल इंजुरी असू शकते. रिपोर्ट्स आल्यानंतरच कळेल. डॉक्टर, तुम्ही तुम्ही जे जमतील ते सगळे प्रयत्न करा, पण पण माझ्या सारंगला प्लीज वाचवा. जगातले सगळ्यात बेस्ट डॉक्टर्स आपण आणूया. आपण सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करूया त्याला, पण माझ्या सारंगला प्लीज वाचवा. मी हात जोडते तुमच्यासमोर. सारंगला काही झालं ना तर मी नाही जगू शकणार. मला नाही सहन होणार. प्लीज डॉक्टर, तुम्ही बोला ना काहीतरी. तिलोत्तमा, प्लीज त्यांना सांभाळा. आम्ही आमचे बेस्ट एफर्ट देतोयच. आय अंडरस्टँड, पण वरती शक्ती नाही का त्याला? हो तिलोत्तमा, नाही, इथे काही होणार नसेल तर मला मला नाही इथे ठेवायचं त्याला. पण सगळं करू तिलोत्तमा. अरे वा, आले का आमचे हप्ता किंग? काय झाला का भरून हप्ता? काय हो तुमचं, जरा गणित कच्चं आहे का? नाही म्हणजे लोक कशी महिन्याच्या महिन्याला हप्ता भरतात कर्जाचा, पण आपण हप्त्याच्या हप्त्याला हप्ता भरतो कर्जाचा. अहो, आपल्या जीवावर ते सावकार लोक श्रीमंत होत आहेत, कळत नाही का तुम्हाला? एक कर्ज काढलं की ते भरायला आपण दुसरं कर्ज काढतो. आला हप्ता बर हप्ता, आला हप्ता बर हप्ता. त्यात आपल्या आयुष्याचा हप्ता कमी होतो, एवढं समजत नाही का तुम्हाला? अगं जयंती, जरा गप्ती का तू? बरं झाला वेगळा डायलॉग घेतला. नाही म्हणजे तोच तो डायलॉग ऐकून कंटाळा आला होता मला. बास जयंती बास. सोहमरावांचा फोन आहे. अरे उचल पटकन. हॅलो सगदेव दादा. हा, बोला सोहम दादा. एवढंच सांगायला कॉल केला होता दादा. काळजी करू नका, आम्ही आहोत इकडे. आम्ही सांभाळून घेऊ. बरं. तोंडाचं टाकेल तो सोमरावाने पण हप्ता मागितला का काय? सारंगरावांचा अपघात झालाय. समध्या जीवांची दोरी तुझ्या हातात आहे पांडुरंगा. आमच्या जावई बापूंची दोरी बळकट कर पांडुरंगारी. असू दे भारी. सत्तेवा, आपल्याला कच खाऊन चालणार नाही. या अशा अडचणीच्या वेळेला लेकराला गरज आहे आपली. बाकी पांडुरंग जावाई बापूंना काय बी होऊ देणार नाही. सगदेवा, चल आपण जाऊया. वय चला. आओ, असं रिकाम्या हातानं कसं जाणार बरं तुम्ही?
साहूला आपली गरज असेलच ना. सासूबाई याला काय म्हणतात माहितीये का? हांतरून पाहून पाय. अहो सोन्यानं भरलेलं घर आहे ते. आपण असं नेऊन नेऊन काय नेणार हो तिथं? सुनबाई, पोरीच्या घरी काय कमी जास्त झालं तर तिच्या माहेरच्यांनी पोरीच्या तिच्या घरच्यांच्या बाजूला उभं राहणं गरजेचंच असतंय ना. त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असतंय. हे बघ, आता आम्ही तिला काय बी देऊ शकत नाही, पण सोबत देऊ शकतो ना. चल सध्या, चल आपण जाऊया. चल चल. सारंग सर कुठे आहेत? मला भेटायचं त्यांना. मी जाते. तुला सांगितलं होतं ना, इथे यायचं नाही, माझ्या सारंगच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. मी तुला सांगितलं होतं ना. तू जेव्हापासून माझ्या सारंगच्या आयुष्यात आलीयस तेव्हापासून त्याच्या आयुष्यात सगळं चुकीचं घडतंय. मला सांग तुझा काय हेतू आहे ते. मला जाणून घ्यायचं तुला तुला काय हवंय नेमकं. का माझ्या सारंगचा जीव घेतल्यावरच तू शांत होणार आहेस? खरं काय ते सांग मला. बोल बोल ना. तोंड उघडून बोल काहीतरी. बोल. मग मी सांगते, सारंगला घेऊन हिचे इंटेन्शन्स काही चांगले नाहीये. सारंग हिच्या ताब्यात राहावा म्हणून ही काही ना काही उपाय करत राहते. आत्ता कसला तरी अभिषेक करून आलीये. कसलं तरी व्रत. विचारा ना तिला, कसलं व्रत, कशासाठी? एक मिनिट. अभिषेक व्रत हे सगळं झूट आहे. मला माहिती ना. मला माहिती ना हिचा आणि जगन्नाथचा काहीतरी प्लॅन आहे. म्हणून हिला प्लॅन्ट केलंय आपल्या घरात जगन्नाथने. आणि मला कळत नाही नेमका हेतू काय. तो फक्त तुला आणि तुझ्या जगन्नाथला ठाऊक आहे. पण हे सगळं जर का माझ्या सारंगच्या जीवावर बेतलं ना, तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. आई आहे मी सारंगची. तिलोत्तमा, हे बघ, तसं काही नाहीये. अमृताने सांगितलं मला. सावलीने जे व्रत केलं ना ते सारंगच्या भल्यासाठी होतं. जगन्नाथनी दिलेला इशारा आठवतो ना तुला? सावली तिच्या नावाप्रमाणेच तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणार. त्या दिवशी दारात आलेल्या वासुदेवाने सुद्धा सावलीनं हेच सांगितलं होतं ना, सारंगच्या जीवाला धोका आहे. तुझ्या सौभाग्यावर संकट येऊ पाहते. ही काय बोलताय? तुमचा विश्वास आहे या सगळ्यावर? तुमचा विश्वास आहे या मुलीवर? तुम्हाला खरंच वाटतंय का ही ही सारंगची आयुष्य रेषा, जीवन रेखा आहे? हिला जर का खरंच माझ्या सारंगबद्दल काही वाटत असतं ना, किंवा खरंच हिने काही अभिषेक व्रत प्रार्थना वगैरे केल्या असत्या ना, तर माझा सारंग इथे हॉस्पिटलच्या बेडवर नसता. नाही, माझा विश्वास आहे ही आणि जगन्नाथ काहीतरी करतायत नक्की. माझ्या सारंगला ना वश करायचा प्रयत्न करते, माहितीये ना मला. तिलोत्तमा, तसं काही नाही. ऐक माझं प्लीज. मला कोणाशी काहीच बोलायचं नाही. माझ्या सारंगचा जीव आता खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. मला सारंगचा जीव वाचवायचा आहे. नाही आहे त्याची. आईस, सारंग सारंग शुद्धीत आलं आई. काळजी नको करू, मी ठीक आहे. तू बोलू नको. तू शांत झोपून राहा. सगळं काही बरं होईल. हो ना डॉक्टर? मिस्टर सारंग,
रिपोर्ट नॉर्मल आलेत. देवाच्या कृपेनं इतक्या मोठ्या अपघातातून तुम्ही वाचलात आणि सिरियस इंजुरी देखील नाहीये. खरंच ही मिरॅकल आहे. जस्ट प्रिकॉशन म्हणून आजची रात्र मिस्टर सारंग यांना हॉस्पिटलमध्ये ठेवू आणि उद्या सकाळी डिस्चार्ज देऊ. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या आजूबाजूला गर्दी नको आहे. सॉरी बट पेशंटसाठी गरजेचं आहे. आणि काही लागलं तर सिस्टरला सांगा ना. ओके. तुम्ही निघा सगळे. नाही निघा, मी आहे. सारंगकडे थांबते मी. तिलोत्तम, नाही मी आहे, मी त्याची काळजी घे. तू आणि बाबा आत्ताच्या आत्ता घरी ये. मी आहे इथे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर मी त्याला घरी घेऊन येईन. आई बाबा अहो सांगा ना. मी आहे इथे. अहो बाबा तुम्ही. चला चला चल चाल फेर निघा. अगं मी थांबीन बाप. तू इथे काय करतेस? काय सांगितलं होतं तुला? माझ्या सारंग पासून लांब राहायचं. तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडता कामा नये. आणि तुम्हाला सुद्धा सांगते सगळ्यांना, हिची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला यायचं नाही. मला वाद नकोय आता याच्या पुढे. माय डिसिजन इज फायनल. आणि तू ग अमृता, तुला सारंगला इथे भेटायला यायची काही गरज नाहीये. मी आहे, मी सगळं बघून घे. ओके, एक मिनिट. जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत ह्या मुलीची सावली सुद्धा माझ्या सारंगवर पडायला नकोय. सारंग सरांचा जीव वाचला हा तुझाच आशीर्वाद आहे देवा. माझं व्रत पूर्ण झालं, पण त्यांना एकदा बघायचं सुख माझ्या पदरात कधी येणार? हा सोहम रिप्लाय का करत नाहीये? चिडला असेल का माझ्यावर? तारा, आपण तुझ्या नेक्स्ट कॉन्सर्टच्या वेळेस याच डिझायनरकडनं कपडे घेऊया. नाहीस ना? नाहीस. भैरवीमय रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. तुम्ही दोघे या वेळेला इथं? ते सारंगरावांचा अपघात झालाय. काय? होय, सारंगचा ऍक्सिडेंट? कुठे, कधी, कसं कसं घडलंय हे सगळं? सारंग ठीक आहे का? ते आपलं एक मिनिट. पण हे सगळं घडल्यानंतर तुम्ही इथं माझ्या दाराशी काय करताय? तुम्ही आता तिथं हॉस्पिटलमध्ये असायला हवं ना सारंग आणि सावली जवळ. हो होय, तिकडच जायचं आहे. पण जरा पैशाची नड होती. पैसे मिळालं असतं तर बरं झालं असतं. आत्ताच कॉन्सर्टचे पैसे पाठवले होते ना मी. मग ते त्या पैशातून आम्ही कर्जाचा हप्ता भरला बघा. हफ्ता भरलाय की उधळले?
हो ना. काय तुमचं नेहमी नेहमी तुमच्या घरचे दवाखाने, तुमच्या अप्पूचं आजारपण, त्याची शाळा, हा तुमचा किराणा, घर खर्चाला लागणारं सगळं काही, सगळं सगळं तुम्हाला भैरवी माईने द्यायचं. काय ठेका घेतलाय मी तुमचा? हा आणि तुम्ही तुमच्या भैरवी माईला काय समजता? हा ATM मशीन आहे मी तुमचं. हा काही झालं की उठ सूट भैरवी माईकडे जायचं कटोरा घेऊन. ते काय नाही, मी आता तुमची मदत करू शकत नाही. आता पुढचा जेव्हा कुठला कार्यक्रम होईल तेव्हा पैसे पाठवीन. हा या तुम्ही. बहिरवी बाई, या वक्ताला जरा मदत करा. म्हणजे गाडी भाड्याला तरी पैसा. नाही अहो, असं करू नका. मी आज तुमच्या पाया पडतो. मला अरे, हे विनंती काय आहे. करताय अहो, असं तुम्ही? नका नको, करू. please. अहो, थोडं पैसे गाडी पुरतं द्या मला. आम्ही काय म्हणतो. अहो, पुन्हा पैसे हवे असतील ना तर मग तुमच्या लेकीला सांगायचं हा की भैरवी माई सांगेल तेवढे सगळे कार्यक्रम करायचे. सांगतो पण आता भाड्यापुरतं पैसे द्या ना. आता पैसे मिळणार नाही. द्या, आता द्या, तुम्ही पाया पडतो. मला पैसे द्या ना. प्लीज आहे. या आता. चला. मम्मा सारंगला काही झालं तर नसेल ना? काही झालं तर बरंच होईल. मग अगं काय बोलतीये? योग्य तेच बोलतेय मी. तारा तू जास्त ओव्हर रिॲक्ट करू नकोस. प्रॅक्टिकली विचार कर. जस्ट इमॅजिन सारंगला या अपघातात काय बरं वाईट झालंच तर मग सावली आपोआपच त्या घराच्या बाहेर पडेल. आणि एकदा का सावली त्या घराबाहेर पडली की हे घे कर अभिषेक. खरंच हिने काही अभिषेक व्रत प्रार्थना वगैरे केले असत्या ना तर माझा सारंग इथे हॉस्पिटलच्या बेडवर नसता. जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत ह्या मुलीची सावली सुद्धा माझ्या सारंगवर पडायला नकोय. सावली वहिनी, आम्हाला माफ करा. सॉरी बहिणी. तर रात्री तू सारंगदादाशी एक सिरियस विषय बोलायला आली होतीस आणि आमची मस्करी चालू होती, त्यामुळे हे सगळं घडलं. ठीक आहे भाऊजी, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण माझा विश्वास आहे माझ्या विठ्ठलावर. मला माहिती आहे तो सगळं नीट करेल. करेल ना, पण कसं? मॉम खूप चिडली. तुला आणि सारंगदादाला ती भेटू देणार नाही आणि त्यात आम्ही सुद्धा काही करू शकत नाही. वहिनी, आणि एक गोष्ट आहे, तू अपसेट राहू नयेस म्हणून तुला सांगतो की सारंगदादा ठीक आहे. वहिनी येतो.